मित्रांनो, मागील 2-3 दिवसापासून प्रसारमाध्यमामध्ये मग प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, तसेच सोशल मीडिया असो, यावर 33% महिला आरक्षण बिल हा संसदेमध्ये नामंजूर झाला, याला काँग्रेस व त्याचे सहयोगी जबाबदार असल्याचा टाहो फोडण्यात येत आहे. तर दुसरीकडे NDA कडून महिला आरक्षणाच्या बिलाच्या मागे परिसीमन बिल दडवून घातपात करून कशाही प्रकारे मंजूर करण्याचा डाव विपक्षाने हाणून लावला की काय, असंही एक विचार समोर येत आहे. या दोन्ही बाबीमध्ये सविस्तर काय आहे यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात तुमच्या हक्काच्या BBG न्यूज तुमचा. भारतातील राजकारणात महिलांचा राजकीय सहभाग वाढून देशाच्या निर्णय निर्धारण प्रक्रियेमध्ये महिलांचा प्रतिनिधित्व वाढावा या उद्देशाने 50% महिलांना 33% राजकीय आरक्षण देण्याचा विचार अनेक वर्षापासून सुरू आहे. हा मुद्दा आजचा नवीन नाही, हा खूप वर्षापासून सुरू आहे की देशामध्ये जे 50% महिला आहेत त्यांना 50% नाही तर 33% रिझर्वेशन द्यावा, असा खूप वर्षापासून चर्चा लोंबकळत आहे. आणि यालाच वास्तविक रूप देण्याचे काम केलं देवगडकर सरकारने 1996 मध्ये. 1996 मध्ये जेव्हा प्रधानमंत्री देवगडा होते त्यांनी पहिल्यांदा संसदेमध्ये महिलांना 33% राजकीय आरक्षण द्यावा असं विधेयक बिल मांडला, परंतु त्या विधेयकाला मंजुरी मिळाली नाही. त्यानंतर 1998ला, 1999ला आणि 2008ला अशा प्रकारे अनेकदा हे विधेयक संसदेत सादर झाले, परंतु यांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर 2010 मध्ये राज्यसभेमध्ये हा विधेयक मंजूर झाला, परंतु लोकसभेमध्ये मंजूर झाला नाही आणि हा तसंच पडत राहिला. त्यानंतर पुढे 27 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 2023 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात NDA सरकार असताना नारी शक्ती वंदन 2023 अधिनियमन या नावाने सर्वानुमते हा कायदा मंजूर करण्यात आला. जे तुम्हाला सांगावं लागेल की जेव्हा मोदी सरकार होती 2023 मध्ये, तेव्हा महिलांना 33% आरक्षण द्यावा असं विधेयक मांडण्यात आला आणि त्याला नाव दिलं होतं नारी शक्ती वंदन. आणि तो सर्वानुमते, मग काँग्रेस असो, TDP असो, NDP असो, NCP असो, देशातील सर्व राजकीय पक्षांनी याला सहकार्य केलं आणि हा कायदा मंजूर झाला. जरी हा कायदा 2023 मध्ये मंजूर झाला, परंतु या कायद्याची अंमलबजावणी लगेच करण्यात आली नाही. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, अनेक कायदे मंजूर होतात आणि ते लागू होतात, परंतु हा जो नारी शक्ती वंदन कायदा आहे हा मंजूर झाला, परंतु त्याला अंमलबजावणी करण्यात आली नाही. मंजूर करताना यामध्ये 2 अटी लावण्यात आल्या होत्या. एक कोणती? प्रथम जातीनिहाय जनगणना करावी, त्यानंतर परिसीमन करावे आणि त्यानंतर 2029ला महिलांना 32% राजकीय आरक्षण देण्याचे मंजूर करण्यात आले होते. जेव्हा की याला कुठली अट लावायची गरज नव्हती, जेव्हा की 543 जे होते त्यांच्यामध्ये त्वरित हा आरक्षण लागू होऊ शकत होता, परंतु तसं करण्यात आले नाही आणि तो कायदा 29 मध्ये लागू करण्यात यावा असं ठरवण्यात आले. 3 वर्षांनी म्हणजे 2026ला घाईघाईने राष्ट्रपतीने 16 एप्रिलला 3 दिवसीय अधिवेशन बोलावले आणि त्या ठिकाणी 3 बिल ठेवले. त्यामध्ये काय होतं तर 131वी संविधान दुरुस्ती, 33% महिलांना आरक्षण आणि परिसीमन असे 3 बिल लोकसभेत मांडले. या विधेयकाला मंजुरी देण्याकरता सदनाच्या, हे लक्षात ठेवा की आपल्या सदनमध्ये किती सदस्य आहेत तर 543 आहेत, परंतु आता सध्या 540 आहेत. जर या विधेयकाला मंजुरी देण्यात यायला पाहिजे असं वाटलं तर सदनाच्या 2/3 सभासदांनी याला मंजुरी द्यायला पाहिजे होता. म्हणजे 360 सभासद जर याला मंजुरी देतात तर हा विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित होतो. परंतु जेव्हा हा कायदा मांडण्यात आला 16 एप्रिल 2026ला, त्यावेळेस 528, हे लक्षात ठेवा आकडा, 528 सदस्यांनी सहभाग घेतला. म्हणजे 12 सदस्य, तर यावेळेस संख्या किती आहे 540, आणि त्या 540 पैकी 528 सदस्य हे संसदेमध्ये हजर होते. त्यापैकी 298
सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने सहकार्य केले आणि 230 सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान केले. यामुळे हे बिल मंजूर होऊ शकले नाही आणि 17 एप्रिलला जे मतदान झाले त्यामध्ये हे बिल नामंजूर करण्यात आले. मी पुन्हा सांगतो की हे बिल मंजूर करण्यात आले नाही तर नामंजूर करण्यात आले. हे बिल नामंजूर झाल्याने एनडीएला त्यापेक्षाही म्हणावा लागेल भाजपाला मोठा झटका बसला. आतापर्यंत एनडीएने संसदेमध्ये जेवढेही बिलं मांडले तेवढे सर्व बिलं पास करण्यात आले, परंतु हा 2026 मध्ये पहिला बिल आहे जो एनडीएच्या काळामध्ये आला आणि त्याला नामंजूर करण्यात आला. यामुळे भाजपाची नामुष्की झाली आणि या विरोधात भाजपा व सहयोगी रस्त्यावर उतरले. बिल नामंजूर झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून बोलल्या जात आहे की काँग्रेस व त्याच्या सहकार्यांनी महिलांना 33% आरक्षण होऊ दिले नाही असा बाऊबा करण्यात आलेला आहे. तुम्ही बघा, लक्षात ठेवा. आता बीजेपी काय म्हणत आहे की काँग्रेस व त्याच्या सहयोगी पक्षांनी 33% आरक्षणाच्या विरोधात जाऊन हा बिल होऊ दिले नाही. यांना भारतातील महिलांची प्रगती पाहून होत नाही, त्यामुळे यांनी महिलांना 33% राजकीय आरक्षण देण्याचा नकार दिला आहे. हे सर्व जे आहेत हे महिला विरोधी आहेत असं कुणाकडून बोलण्यात येत आहे? एनडीए व त्याच्या सहयोगीकडून. परंतु या मताला काँग्रेस आणि त्याच्या सहयोगीमध्ये इंडी हे काय म्हणत आहे तर हा जो महिला 33% आरक्षण देण्याचा जो बिल आहे हा वास्तविक जो बिल आहे तो 33% महिलांना आरक्षण देण्याचा नाही, तर त्याच्या आडमध्ये परिसीमन करून उत्तर भारतामध्ये संसदेची सदस्य संख्या वाढवून दक्षिणेतील राज्याची सदस्य संख्या कमी होती. महिला आरक्षण यांच्याकरता दुय्यम आहे. यांना प्रथम काय आहे तर परिसीमन. जर त्यांना खरंच जर महिलांना आरक्षण द्यायचं असता तर जेव्हा 2023 मध्ये हा जो नारी शक्ती वंदन कायदा जो करण्यात आला त्याच्यानुसार ते देऊ शकले असते, परंतु त्याने 3 वर्ष दिले नाही आणि हा लोंबकळत ठेवलं. याचाच अर्थ भाजपाला वास्तविक पाहता महिलांना आरक्षण द्यायचं नाही, तर त्याच्या आडमध्ये परिसीमन करून उत्तर भारतामध्ये सदस्य संख्या वाढून दक्षिण भारताची सदस्य संख्या कम करून एक छत्री राज निर्माण करायचा आहे असा भाजपाचा दावा. असं कोण म्हणतो? काँग्रेस आणि त्याचे सहयोगी म्हणत आहे. काँग्रेस काय दुसरा त्यांचा मुद्दा काय? काँग्रेस काय म्हणतो की आम्हाला महिला आरक्षणाला विरोधात नाही. जर आमच्या या आरक्षणाला विरोध असता तर 2023 मध्ये जे नारी शक्ती वंदन कायदा लागू झालेला आहे त्याला आमच्या समर्थनच केलं नसतं. त्याच वेळेस आम्ही विरोध केला असता, पण आम्ही त्याकडे विरोध केलेला नाही. आम्ही सहकार्य केलं आहे. म्हणजे काँग्रेस किंवा त्याचे सहकारी जेवढेही आहेत यांचं म्हणणं आहे की आमच्या आरक्षणाला विरोध नाही, महिला आरक्षणाला. आमच्या विरोध कशाला आहे ते जे याच्या आडमध्ये परिसीमनचा जो कायदा लागू करण्यात आहे त्याला आमचा विरोध आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेस काय म्हणतो, आम्ही त्यावेळेस सांगितले होते की 3 वर्ष वाट पाहण्याची गरज नाही. 2023 लागू झाला, 2023 तुम्ही कायदा लागू करा ना, मग 3 वर्ष का वाट पाहायला पाहिजे असं काँग्रेसच्या मध्ये. आजच लागू करा. परंतु भाजपाला महिलांना 33% आरक्षण द्यायचं नाही म्हणून त्यात जातीनिहाय जनगणना आणि परिसीमन यांची अट घातली. विरोधी पक्षाच्या म्हणणं होता की वर्तमान स्थितीमध्ये जे लोकसभेमध्ये 543 सदस्य संख्या आहे त्यातच 33% महिलांना आरक्षण द्या. परंतु भाजपा काय म्हणतो, नाही, आम्ही 543 ची संख्या वाढवू, 850 करू आणि त्याच्यामध्ये आम्ही ही 33% आरक्षण देऊ असं भाजपाचं म्हणणं आहे. काँग्रेस काय म्हणतो की 543 जी वर्तमान आहे, जर तुम्हाला आरक्षण द्यायचं आजच ह्या दोन्ही अट हटवा, जनगणना आणि परिसीमनची, आणि त्यांना 33% आरक्षण द्या. परंतु भाजपाला असं करायचं नाहीये. भाजपाचं म्हणणं असं आहे की समजा 543 वरून 850 सदस्य संख्या झाली तर महिलांना जास्त प्रतिनिधित्व मिळेल, भाजपा असं म्हणतो. आणि म्हणून आम्ही हा कायदा सुधार करण्याचा प्रयत्न करत आहोत अशी महिलांची बाजू घेताना भाजपाने सांगितले.
परंतु यावरही विरोधी पक्षांचे जे म्हणणे आहे असे आहे की भाजपा ही आरक्षणाच्या समर्थनात नसून त्याच्या आड लपून खेळी खेळत आहे। जर तिची मनशा आहे तर 3 वर्षापर्यंत त्यांनी का बरं आरक्षण लागू केले नाही, 3 वर्षाची का वाट पाहत होते? त्यावरही अगोदर म्हटलं होतं की जाती जनगणना होईल, परिसीमन होईल आणि त्यानंतर 33% आरक्षण लागू होईल। मग जातीनिहाय जनगणनाची वाट का पाहत नाही? 2026ला जातीनिहाय जनगणना सुरू आहे, मग यांना घाई का? जर त्यावेळेस म्हटलं की 2026ला जातीगणना होईल आणि आता लगेच यांना पोटात कड उठला आणि काय म्हणतात तर 2011च्या जनगणनेनुसारच परिसीमन करावा लागेल। यामध्ये भाजपा एक खूप मोठा डाव खेळत आहे, परंतु भाजपाचे हे डाव न सांगता भावनिक खेळ खेळत आहे आणि लोकांना काय सांगत आहे की 33% आरक्षणाला समोर करून काँग्रेस याला विरोध करत आहे असं सांगत आहे। असं दोघांचे मत आहे। एकीकडे काँग्रेस म्हणतो की भाजपा डाव खेळत आहे आणि भाजपा म्हणतो काँग्रेस डाव खेळत आहे। आता कोण डाव खेळत आहे हे आम्हाला माहिती नाही। मी हे जर सर्व तुम्हाला का सांगत आहे की याच्यात तुम्ही विचार करावा की काँग्रेस खरं बोलतो की भाजपा खरं बोलतो। मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, परिसीमन करण्याची एक पद्धत आहे। अगोदर जनगणना त्याच्यानंतर परिसीमन असं होतो, पूर्वीपासून होत आहे, आताच नाही। तुम्हाला माहित असेल की 1951ला स्वतंत्र भारताची पहिली जनगणना झाली, त्यानंतर 1993ला परिसीमन झाले, त्यानंतर 1961ला दुसरी जनगणना झाली, त्यानंतर 1963ला परिसीमन झाले, 1971ला जनगणना झाली आणि 1973ला परिसीमन झाले। 1973 नंतर जनगणना झाली पर परिसीमन झाले नाही। त्यात 25 वर्ष कोणताही या परिसीमनाला हात लावू नये अशी अट मांडण्यात आली। म्हणजे 1973 आणि 25 वर्ष म्हणजे 2001 असं तुम्ही ठरवा। म्हणजे 2001 पर्यंत कुठलीही परिसीमन होणार नाही। त्यावेळेस 2001 मध्ये कुणाची सरकार होती? अटल बिहारींची सरकार। मग अटल बिहारीच्या सरकारने काय म्हटलं की परिसीमन करू नका, पुन्हा 25 वर्ष जसेच्या तसं राहू द्या। म्हणजे 2001 आणि 25 म्हणजे 2026, म्हणजे 2026ला पूर्ण होत आहे। जे अट 2000 मांडण्यात आली की 2026 पर्यंत परिसीमन करू नये। मग ही 2026 आला, 2026 मध्ये असं करण्यात आलं होतं की अगोदर जातीनिहाय जनगणना, त्यानंतर परिसीमन आणि त्यानंतर 2029ला 33% महिला आरक्षण बिल अशा प्रकारे मांडण्यात आला। परंतु अचानकच 3 दिवसीय विशेष अधिवेशन बोलावून त्यामध्ये 2011च्या जनगणनेवरून परिसीमन करायचे आणि 33% आरक्षण महिलांना लागू करायचा असा डाव रचला होता। पण विरोधकांनी हा डाव ओळखला आणि या विरोधात मतदान करून या डिलिमिटेशन म्हणजे परिसीमनचा डाव होता त्याला हाणून पाडला असं विरोधकाचा मत आहे। एकीकडे एनडीए म्हणतो की आमचा उद्देश हा महिलांना 33% आरक्षण देण्याचा होता, परंतु विरोधकाने हे मंजूर नव्हते म्हणून या प्रकारे त्यांनी विरोध केला। यामध्ये दोन्ही गटामध्ये वैचारिक द्वंद्व सुरू आहे। एकीकडे एनडीए म्हणतो की आम्हाला 33% आरक्षण द्यायचा होता म्हणून आम्ही हा विधेयक आणला। दुसरीकडे काँग्रेस व त्याचे सहयोगी म्हणतात की नाही, यांना जर 33% आरक्षण द्यायचा होता तर 2023लाच द्यायला पाहिजे होता, परंतु यांनी दिलं नाही आणि 3 वर्ष वाट पाहिली, 29ला देऊ म्हटलं आणि अचानकच यांनी या प्रकारे कायदा आणला। परिसीमन करण्याचा डाव होता। याच्या मागे मुख्य कारण आहे परिसीमन। परिसीमन केल्यामध्ये ज्या जागा वाढतील त्या उत्तर भारतामध्ये जास्त वाढतील आणि दक्षिण भारतामध्ये कमी होईल आणि यामुळे देशामुळे अराजकता होईल। संसदेमध्ये वर्चस्व उत्तर भारतीय राहतील, दक्षिण भारताचा राहणार नाही। हा मुद्दा पाहूनच 1975 आणि 2001 मध्ये परिसीमन थांबवण्यात आला होता। परंतु आता जातीनिहाय जनगणना न करता परिसीमन करणे हा एक डाव आहे असा एक काँग्रेसचा आरोप आहे आणि हे सर्व यांच्यामध्ये एक द्वंद्व सुरू आहे।
मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं एक मुख्य कारण आहे की तुम्हाला दोन्ही बाजू सांगणे. मला यात कुठलाही मत द्यायचं नाही. दोन्ही बाजू, काँग्रेसची बाजू तुम्ही पाहिली आणि भाजपाची बाजू पाहिली. यामध्ये काय खरं आहे काय खोटं हे तुम्ही विचार करावा, तुम्ही निर्णय घ्यावा आणि त्यात कोण खरं बोलते आणि कोण खोटं बोलते हे तुम्ही ठरवा. ही माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. आणि अशाच प्रकारची माहिती मिळवण्याकरता यूट्यूबवर BBG न्यूजला नक्कीच सबस्क्राईब करा.